ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम् श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम जय गुरुदेव। सो आजचे जे कार्यक्रम आहे स्टडी कॅम्प बद्दल आहे. ओके. सो बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्यूज असतो, नीट व्यवस्थित क्लॅरिटी नसतो. मग ज्यांना माहीत आहे त्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहेत. सो ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी थोडंसं माहिती देण्याचा हा प्रोसेस आहे. आणखीन ओव्हरऑल काय काय ॲक्टिव्हिटीज चालतो हे सगळं सर्वांना कळलं पाहिजे, ह्या उद्देशानं हा मीटिंग ठेवलेला आहोत. मग जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता वगैरे, हा याचा पर्पज आहे. सो आपल्याबरोबर दरवर्षी योगेशजी आहेत, आणखीन हेमंत सर आहेत, आणखीन कांकरेजी सर पण आहेत. सो मी योगेशजींना विनंती करतो की त्यांनी इंट्रोडक्शन वगैरे द्यावं, माहिती द्यावा किंवा PPT शेअर करून सांगा वगैरे असं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वांना माझा आवाज ऑडिबल आहे का? हां, येतो. स्क्रीन शेअर कर. स्क्रीन दिसते का गुरु? हा, दिसतंय दिसतंय दिसतंय. प्ले करा मग. आता दिसतं? हा. ओके. वेलकम एवरीवन. दिस इज योगेश परदेशी. I am a BTech graduate. MA NET set has done. Also, I have completed my I have experience in IT. IT क्षेत्राचा पण मला अनुभव आहे. नंतर आयडियल स्टडी कॅम्पशी मी मागील काही वर्षांपासून निगडीत आहोत. त्यानंतर सक्सेसफुली आम्ही काही मागच्या कॅम्प्सला कंडक्ट केलं. त्यामध्ये गुरुजींचा आशीर्वाद राहिला. कणकरे सर पण यामध्ये खूप अनुभवी पाठबळ आम्हाला राहिला त्यांचा. त्यानंतर हेमंतजी बर्वे सर जे इंग्लिश फॅकल्टी आहेत त्यांनी चांगलं मोलाचं सहकार्य दिलं आम्हाला. त्यानंतर आमचे रिझल्ट चांगले प्रोड्यूस झाले. आता यामध्ये एज्युकेशन फील्डमध्ये पहिल्यापासून मला इंटरेस्ट आहे, त्यामुळे खूप सेवा भावेच्या वृत्तीनंच मी इथे काम करतो. त्यामध्ये आयडियल स्टडी कॅम्प बद्दल आपण खूप माहिती जाणून घेऊ. SSYच्या आश्रममध्ये आपण नेहमी जात असतो, तेव्हा आपल्याला प्रसन्न वातावरण दिसतं. मग अभ्यासाचं वातावरण नुसतं घरी जर आपण समर कॅम्पमध्ये न जाता घरी जर राहिलं तर अभ्यासाचं वातावरण तेवढं राहत नाही. पण जेव्हा तुम्ही आश्रममध्ये येतात तेव्हा अगदी प्रसन्न असं वातावरण तिथे असतं आणि मुलं स्वतःहून स्टडी करायला लागतात. काही बरेचसे मुलं असे एकलकोंडी असतात, बोलत नाहीत, पण ऍट द एंड ऑफ द कॅम्प आपल्याला लक्षात येतं की त्यांच्यामध्ये अनेक सुप्त गुण आहेत. ते सुप्त गुण हळूहळू त्यांच्या बाहेर येतात आणि ते खुलायला लागतात. आता माझं तिथे असण्याचं कारण असं की मुलं लवकर कनेक्ट करायला होतात तिथे. एजेड टीचर सोबत ते होतात कनेक्ट, पण भीतात. पण मला माझ्यासोबत कसं आहे, ते सांगतात सगळ्या गोष्टी आणि सांगितल्यानंतर कळतं आपल्याला की नेमकं कशावर वर्क करायचं. बऱ्याचशा मुलांसोबत असं झालं होतं की बेसिक मध्ये त्यांना प्रॉब्लेम होते. आपण ते प्रॉब्लेम सुद्धा बेसिकचे राईट फ्रॉम स्पेलिंग हँड रायटिंग पासून सुरू करून ते सगळे क्लिअर आउट केले आणि नंतर मग स्टडीकडे वळालं होतं. स्टडी कॅम्पचं असं 7 तारखेपासून सुरू होत आहे. 7th of May 2016 टू 28th of May. 7 मे पासून ते 28 मे पर्यंत हा स्टडी कॅम्प आहे. वीकली त्याचे सब्जेक्ट वाईज चालतं. एका सब्जेक्ट झाले की नंतर दुसरा सब्जेक्ट आणि तिसरा सब्जेक्ट असं पुढच्या ज्या कक्षेत तो जाणार आहे त्या कक्षेचा पूर्ण सिलेबस हा कम्प्लीट केला जातो. सिलेबस म्हणजे टीचिंग लर्निंग तरी असतंच, पण त्याचं मल्टिपल टाइम्स रिव्हिजन असल्यामुळे त्याची फोटोग्राफिक मेमरी तयार होते आणि त्या फोटोग्राफिक मेमरीची जी टेक्निक आहे ती टेक्निक पण गुरुजी शिकवतात. आम्ही देखील ती फॉलो करतो. त्याचे रिझल्ट खूप एक्सलंट आहेत. त्याच्याबद्दल आपण स्टडी कॅम्पचा एक व्हिडिओ बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की नेमकं असतं काय स्टडी कॅम्पमध्ये. चालेल?
आवाज नाही येत आहे. आवाज नाहीये. आवाज या व्हिडिओचा आवाज येत नाही का? व्हिडिओचा आवाज नाही येत. ओके, एक मिनिट. आवाज क्लिअर साऊंड आता चेक करा. आता येतो. हा आता येतो. त्यामध्ये प्रॅक्टिकली सायन्सचे एक्सपेरिमेंट केले जातात. ते ऍक्च्युअल मध्ये करून दाखवले. मॅथमॅटिक्स साठी मॅथमॅटिक्स मेड विजिबल पण असतं. गेस्ट टॉक्स असतात, त्याच्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व्यक्ती अधिक अनेक इंडस्ट्रियलिस्ट वगैरे त्यामध्ये मुलांना गाईड करतात. अशा प्रकारे हा लर्न अँड लिमिटलेस टाईप कॅम्प आहे. एफर्टलेस लर्निंग साठी आयडियल स्टडी कॅम्प आहे. त्यामध्ये योगा, मेडिटेशन, माइंड मॅपिंग, प्राणायाम, मेडिटेशन, होलिस्टिक लिव्हिंग, ट्रेकिंग, स्टार गेजिंग, हँड रायटिंगची प्रॅक्टिस ऍक्च्युअल मध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे एक्सपर्ट बोलवले जातात. त्याच्यामध्ये प्रत्येकाशी मुलांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जातं. 10वी ते 10वी आणि आता 11वी 12वी पण आपण घेतोय काही स्टुडंट्स त्याच्यामध्ये. आपल्याकडे गुजरात, सोलापूर, पुणे इथून सगळीकडून ऍडमिशन आलेले आहेत. तर आपण बघूया पुढे. हा एक व्हिडिओ आहे, याचा आवाज येतोय का मला सांगा. आयडियल स्टडी कॅम्प साठी आलेलो. तर आवाज येतोय? येतो. हा. ह्या व्हिडिओमध्ये एक्सपिरियन्स शेअर केला. सार्थक म्हणून आहे, त्याने एक्सपिरियन्स, संस्कारने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला की त्याला कसं वाटलं इथे येऊन. ते पालमचे आहेत, त्यांना कसा अनुभव आला, स्टार्टिंगला कशी फिलिंग होती आणि नंतर कशी होती याच्याबद्दल तो एक्सपिरियन्स शेअर करते. आयडियल स्टडी कॅम्प साठी आलेलो होतो. इथं मला फार छान छान गोष्टी शिकवल्या. स्पीड रिडिंग, माइंड मॅपिंग, ट्रॅकिंग शिकवली. आणखी भरपूर काही गोष्टींचं इथं ज्ञान दिलं व आश्रमातले जीवन कसे होते आधीच्या काळातले हे दाखवलं. सर्वांना वाटून खायचं. आणखी इथं मेन म्हणजे इथं आम्हाला योगेश सर सारखे गुरु होते, ज्यांनी आम्हाला इतकं छान हसत खेळत कसं शिक्षण शिकायचं हे शिकवले. आणि जे सिलेबस तिकडं एका वर्षात होतं इथं 22 दिवसात कसा कव्हर केला हे फार मेन आहे. इथलं कसं योगेश सरांनी आमच्याकडून
ते करून घेतलं हसत खेळत. आम्हाला कळालं सुद्धा नाही तिकडं जे आम्हाला प्रेशर येतंय ते इथं आलं सुद्धा नाही. डायरेक्ट आमच्या एंडच्या दिवशी कळालं, अरे आम्ही एवढं वाचून काढलं, लक्षात बसलं आम्हाला, आता आम्हाला काही पण विचारलं तर त्याच्यात येऊ शकतं. जे त्यांना सिलेबस कसा कम्प्लीट झाला हे त्यांना कळालं सुद्धा नाही. म्हणजे त्यांनी एवढं एफर्ट घेतले पण ते एफर्ट कळाले नाही त्यांना. इट वॉज एफर्टलेस लर्निंग. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण सिलेबस कव्हर झाला हसत खेळत. या कारणाने की अभ्यास हा अभ्यास न वाटत त्यांच्या सर्टेन लर्निंगचा प्रोग्राम राहिला बॅक ऑफ द माइंड. आपल्याकडे सध्याचं जग जे आहे ते एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशनचं आहे, पण ती इन्फॉर्मेशन ग्रास्प करताना सर्टन पॅटर्न मध्ये ती जर इन्फॉर्मेशन गेली तर ती योग्य प्रकारे ग्रास्प होते. खूप आवडाव्य सिलेबस होता. 11वी-12वीचा सिलेबस तर कव्हरच होत नाही, एवढं खूप वास्ट सिलेबस आहे. पण तरी या टेक्निक्सनं जर वापरलं तर त्याला 50% 60% त्याला अजून ग्रोथ मिळू शकते. अशा प्रकारचा त्याचा फीडबॅक होता. स्टार्टिंगला त्यांना थोडंसं डिफिकल्ट गेलं स्टार्टिंगला, की आम्ही घरापासून दूर आलो वगैरे. प्रत्येक आई वडिला किंवा त्याला सुद्धा पहिला अनुभव होता की घरापासून दूर राहण्याचा. पण नंतर इथे आल्यानंतर त्याला अजून ग्रोथ घेतली, ग्रास घेतली आणि ही वॉज व्हेरी ऍक्टिव्ह. आणि असंच प्रत्येकाचे अनुभव राहिले. अजून एक अनुभव ऐकूया आपण. आरसीआरटी आरसीआरटी हा खूपच महत्वाचा कोर्स आहे आपल्या मुलांकरता, जे जे काही मुलं 8वी 9वी 10वीला आहेत. मी दोन्ही मुलांना केलेलं आणि दोन्ही वर्षी केलेलं. एकच वर्षाने खूप लोक 1 वर्ष करतात आणि आता समजलं म्हणून मग नेक्स्ट पुढच्या वर्षी करत नाही असं पण होतं. पण माझ्या मुलांना मी दोन्ही वर्षी केलेलं आणि त्यांना तेव्हाचा फरक झालेला तो आहेच, पण त्यापेक्षा त्यांच्या ग्रॅज्युएशन मध्ये, पोझिशन मध्ये, त्यांच्या जॉब मध्ये. आता माझी मुलं मोठी झाली तर दोघं पण करतात, पण तो इफेक्ट जो आहे ना जो केलेला आरसीआरटीचा तो त्यांना त्यांच्या 11th 12th आणि ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये खूप महत्वाचा ठरलाय. आणि मग त्यांना त्यांचाच मार्ग कळालाय की आपल्याला जर एखादी अडचण येत असेल तर त्या अडचणीवर मात कशी करायची आहे आणि त्याच्यावर स्वतःचा एफर्ट्स कसे घालायचे, हा खूप महत्वाचा जो आहे ना विषय तो त्यांना तो कळाला त्याच्यातून. त्याच्यामुळे ज्यांची मुलं नातवंड जे कोणी 8वी 9वी 10वीला असतील ना ते नक्की आरसीआरटी करा, त्यांना पाठवा आरसीआरटी करता. आणि एकच वर्षानं पाठवता, 2-3 वर्ष सलग पाठवता तरीही हरकत नाहीये. असं वाटत असेल की बाबा काय सेमच घेणार आहे आता कशाला पाठवायचं, पण असं नाहीये. पण तिथे जे लर्निंग होतं ते आपण घरी नाही देऊ शकत किंवा घरी होत नाही तसं त्या पद्धतीचं जिथे ते मिळतं ते. त्याच्यामुळे ते खूप गरजेचं आहे असं मी सांगेन माझ्या अनुभवावरून. धन्यवाद. जय गुरुदेव. ओके मा, थँक्यू. जे यांनी सांगितलं की आरसीआरटी हा कोर्स वारंवार केला पाहिजे. स्टार्टिंगला स्टडी रिचार्ज सारखं आहे ते. म्हणजे बघा, पहिल्यांदा त्यांनी अशी एक केस होती आमच्याकडे, त्यांनी पहिल्यांदा केलं, त्याचा रिझल्ट खूप चांगला 90 अबो आला. नंतर तो परत त्याच्या घरच्या वातावरणामध्ये गेला. त्या वातावरणामध्ये त्याला थोडस जाणवलं त्यांच्या आई वडिलांना की ते वातावरण त्याला ठेवता नाही आलं कंटिन्युटी किंवा ती प्रॅक्टिस करता नाही आली. तर त्यांना परत दुसऱ्या वर्षी टाकलं. मग त्यामध्ये त्याला इम्प्रुव्हमेंट दिसली. आता परत तो तिसऱ्या वेळेस पण येतोय. म्हणजे कंटिन्युअसली आलं तर याच्यामध्ये कसं राहतं की त्या फेज मध्ये राहतं. ते एन्व्हायरमेंट एकदा शिकून घेतलं की पुढचं वर्षभर टेन्शन नसतं. आणि त्या मॅडमनी जे सांगितलं की त्यांची मुलं ही पुढच्या करिअर्स मध्ये पण स्वतःची डिफिकल्टी स्वतः सॉल्व्ह करायला शिकले. जे डिफिकल्टीजला लपवण्यापेक्षा डिफिकल्टीला फेस करून त्याच्यामध्ये काहीतरी नवीन सोल्युशन ते स्वतःहून काढू शकले. एवढं जरी झालं तरी स्टडी कॅम्प सक्सेस आहे असं आम्ही समजूया. आयडियल स्टडी कॅम्प 2026 मध्ये आता यावर्षी आपण एआय पण त्यांना एआयचं बेसिक सांगणार आहोत की जेणेकरून जे फास्ट चेंजिंग पेस ऑफ वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये पण ते व्यवस्थित ग्रास करू शकतील. ऍज आय एम IIT सर्टिफाईड एआयचा ट्रेनर आहे मी, त्याच्यामुळे आणि माझ्याकडे अधिकारी वगैरे पण शिकायला असतात. तर मुलांना पण थोडं त्यातलं ज्ञान असावं हे भविष्यामध्ये येणार आहे. नवीन नवीन फील्ड्स आलेल्या आहेत आता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटीज अशा सर्व फील्ड आहेत. तर याच्याशी देखील अवगत करणं आवश्यक आहे. नुसतं एखादी कन्सेप्ट सांगण्यापेक्षा ऍक्च्युअल मध्ये ती कन्सेप्ट कशी वर्क होते, तसं डिस्टन्स स्टार गेजिंग मध्ये आपण सांगतो की कसं कॅल्क्युलेट करतो, स्पीड कशी असते, 3 × 10⁸ हा फॉर्म्युला येतो कसा नेमका. ठीक आहे. याच्यामध्ये माइंड मॅपिंग टेक्निक मध्ये एखादी गोष्टीला स्टोरीबद्ध करून म्हणजे गोष्टबद्ध करून त्याला सांगण्यात येतं आणि त्याच्या मेमरीमध्ये फीड केलं जातं. पण हे माइंड मॅप नुसतेच ड्रॉ केलेले नसतात, तर ते माइंड मॅप्स ते मुलं स्वतः ड्रॉ करतात.
कसे ड्रॉ करतात, एकदा फास्ट स्पीड रिडिंग होते मल्टिपल टाइम्स, त्याची फोटोग्राफिक मेमरी तयार होते. प्रत्येक पॉइंट कव्हर होऊन त्याच्या मनामध्ये जे जे चित्र निर्माण होतात ते चित्र एका कार्डबोर्ड वरती ते काढतो. प्रत्येकाचे युनिक असतात आणि प्रत्येक मुलगा युनिक आहे, त्याची क्रिएटिव्हिटी तिथे दिसल्या जाते आणि ऍट द एंड तो त्याला प्रेझेंट करतो, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये तो धडा फिट बसतो. असं प्रत्येक चॅप्टरचं केलं जातं आणि जवळपास 7 ते 8 रिडिंग्स होतात त्याच्या पूर्ण पुस्तकाच्या आणि सगळ्या तिन्ही सब्जेक्टच्या, मॅथ, सायन्स, इंग्लिश. ओके, आणि सोशल सायन्स पण घेतो आम्ही, पण सांगत नाही ते, तिथे कव्हर होऊन जातं ते. अशा प्रकारचे माइंड मॅप असतात. एक सॅम्पल आहे फक्त. ट्रेडिको मॉडर्न म्हणजे ट्रेडिशनलचा आणि मॉडर्नचा एक चांगला संगम इथे आहे, जेणेकरून निसर्गाचं सानिध्य, डिव्हायसेस पासून दूरी. डिव्हायसेस म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन एवढं झालेलं आहे की तिथे मोबाईल वापरू देत नाही आपण, म्हणजे मुलांना डिटॉक्स पण होतं. पहिल्यांदा डिजिटल डिटॉक्स असा शब्द वापरू आपण त्याला. आणि निसर्गामध्ये असल्यामुळे अजून छान त्यांची तब्येत पण होते आणि ट्रेडिशनल वातावरणामध्ये मॉडर्न टेक पण त्याला शिकायला भेटतं. एक्सपर्ट्स आहेत आपले सर, अगदी अनुभवी कणकरे सर आहेत. त्यांनी बायोलॉजी किंवा पर्सनली लक्ष देऊन प्रत्येकाला सांगितलं होतं की प्रत्येकाचा काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यानुसार त्याला डील केलेलं आपण. त्यानंतर हा फूड सेक्शन आहे. ज्यांनी कोणी आश्रम व्हिजिट केला असेल त्यांना तिथलं वातावरण छान माहिती आहे, एन्जॉय करतात मुलं. खूप सुंदर अशा प्रकारचा कॅम्प होतो. इथे मेमरीचा एक क्लास झाला होता. मेमरीमध्ये 2 क्लासेस झाले होते. त्यामध्ये मेमरी कसे लक्षात ठेवायच्या गोष्टी हे सांगितलं होतं. नाना गुरुजी आहेत, त्यांनी मुलांना अगदी खेळीमेळीत समजून सांगितलं. आम्ही देखील बसलो, आम्हाला देखील प्रत्येक वेळी त्याच्यात आमच्या ज्ञानात भर पडते. प्रत्येक मुलगा विशेष असतो, त्यांच्याकडून पण आम्हाला शिकायला भेटतं. आम्ही त्यामुळे एवढ्या इंटरेस्टने काम करतो आणि ही जागा एवढी पवित्र आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक जण हा जीव ओतून काम करतो आणि प्रत्येकाला वाटतं की इथे आलेलं मूल म्हणजे हे राष्ट्रासाठी समर्पित राहील आणि खूप प्रगती करेल त्याच्या आयुष्यामध्ये. तिथे प्रार्थना होतात. इंडिव्हिज्युअल स्टडी असते की बाबा तू स्वतः जिथे बसायचं तिथे बस व्यवस्थित आणि स्वतःचा अभ्यास कम्प्लीट कर, असं फ्रीडम असतं आणि इट इज इन ट्यून विथ नेचर. त्यानंतर नागेश चारपेलवार सर म्हणून दरवर्षी व्हिजिटला येतात आपल्याकडे. त्यांचे लेक्चर्स आणि ऍक्टिव्हिटीज एवढ्या सुंदर असतात की मॅथमॅटिक्स मेड विजिबल. फॉर एक्झाम्पल, पाय आर स्क्वेअर एच हा सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे, पण कोनचा व्हॉल्यूम 1/3 ऑफ पाय स्क्वेअर एच आहे, म्हणजे त्याच्या 1/3 आहे. तर ते ऍक्च्युअल मध्ये ते पाण्याच्या माध्यमातून किंवा त्या शेप्सला फिल करून ते दाखवतात की 1/3 कसं आहे. 3 वेळा कोन मधलं पाणी जर सिलेंडर मध्ये ओतलं तर सिलेंडर पूर्ण भरतो, याचा अर्थ 1/3 आहे. असं प्रत्येक थेरमचं ते करून दाखवतात. म्हणजे 10th वाल्या मुलांना जे थेरम वरती जॉमेट्री असतं ते जॉमेट्री मेड विजिबल हे त्यांच्याकडे ऍक्च्युअल मध्ये ते करून बघतात मुलं सुद्धा. आणि दे आर व्हेरी अमेज्ड टू लर्न दिस आणि दे आर व्हेरी लकी दॅट की ते असे एक गव्हर्नमेंट च्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आणि ही हॅड गॉट मेनी अवॉर्ड्स. मी स्वतः त्यांचे लॅब्स बघितलेले आहेत, अगदी सुंदर आहेत. आता ह्या वर्षी ते सायन्सच्या लॅब्सला पण दाखवणार आहेत, म्हणजे मॅथ सायन्सच्या लॅब्स ऍक्च्युअल मध्ये मुलं बघू शकतात. एवढं सुंदर त्यांना ऍक्सेस भेटतं आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटी खरंच सुंदर आहेत. तर मुलांसाठी एक गिफ्ट आहे. ओके, तिथे प्रार्थना होतात, मुलं एन्जॉय करतात, स्वतःहून सगळ्या ऍक्टिव्हिटी लीड करतात. ते महत्वाचं आहे. आणि मुलं जेव्हा कॉन्फिडेंटली प्रेझेंट करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की दे हॅड टू मच ऑफ टॅलेंट इन देम. त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट होतं, फक्त ते रेकग्नाइज करणं आवश्यक होतं. परत ट्रेकिंगला जातो, खूप मजा असते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते अभ्यास करतात, त्याच्यामुळे त्यांना बोर होत नाही. आणि उपनयनच्या वेळेस काही मुलं ते सोबत येतात, तर तिथे त्यांना अधिक चांगले मित्र मिळतात, नेटवर्क पण छान बिल्ड होतं आणि ते एक्सप्रेस करायला लागतात. वेगवेगळे इतर कार्यक्रम पण होतात. हे लास्ट इयरचं आमच्या प्रोग्रामचं इन्साइट आहे. पण मी त्याआधी श्री कणकरे गुरुजींना, कणकरे सरांना इन्व्हाइट करेन की ते त्यांच्याबद्दल थोडं सांगताल की बायोलॉजिस्ट ते आहेत, सिनियर बायोलॉजी चे टीचर आहेत आणि आय वुड लाईक टू इन्व्हाइट हिम. त्यांना त्यांना इथे मीटिंग मध्ये मी इन्व्हाइट करतो. सर, तुमचं माईक अनम्यूट करून बोलावं कृपया. आपल्यासोबत हेमंत बर्वे सर पण आहेत. हेमंतजी बर्वे सर हे इंग्लिशचे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत आणि त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि युनिव्हर्सिटीज डिफरंट, ते लेखक पण आहेत. अनेक गोष्टींमध्ये त्यांनी काम केलेलं आणि
मुलांना खूप चांगल्या प्रकारे इंडिव्हिज्युअली ते ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांना इंग्लिश शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे रिझल्ट पण छान आहेत. तर मी पहिल्यांदा कनकरे गुरुजींना, अशोकजी कनकरे यांना इन्व्हाइट करतोय. सर प्लीज अनम्यूट करून मी प्रेझेंट करावं, माझी विनंती आहे. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. जय गुरुदेव. आताच गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आता बायोलॉजीच्या बाबतीमध्ये सांगायचं असेल, सायन्सच्या बाबतीमध्ये, सायन्सचा कुठलाही पार्ट रेक्टिफाय केला तर तो लक्षात राहत नाही. त्यासाठी त्याची संकल्पना समजणे फार आवश्यक असते. यू मस्ट नो द प्रॉपर सायन्स बिहाइंड इट. हे जर एकदा कळालं तर त्याला वाचण्याची सुद्धा गरज पडत नाही. हे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला समोर घेऊन त्याचे अनुभव, त्याला अडचणी काय असतात, हे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टॉपिकसाठी समोर सोबत घेऊन त्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याला अभ्यास करत असताना आत्मविश्वास निर्माण होतो की मला कुठे अडचण येत नाही, आली तरी लगेच मला सोडवल्या जाते. सायन्सचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मनोरंजन या पद्धतीनं सायन्सकडे पाहत असतो. तसं पाहिलं तर सायन्स हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतात. त्याचा काही वेगळा अभ्यास करायचा नाही. आपल्या दैनंदिन जीवनाशी सायन्सचा संबंध लावून आपण फक्त ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वर कसा असावा, त्यातला ऑब्झर्वर जागा करण्याचं काम आम्ही सायन्स टीचर करत असतो. जिज्ञासा निर्माण झाली की आपोआपच ज्ञान मिळायला लागतं. या पद्धतीनं सायन्सचा अभ्यासक्रम SSY सेंटरमध्ये घेतला जातो. विद्यार्थ्यांना ते करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. स्वतः प्रॅक्टिकल कसं करावं, कसा निसर्ग पाहावा, हे सगळा अभ्यास विद्यार्थी त्या ठिकाणी आश्रमामध्ये खूप आनंदाने मजेत करतात. कुठे वेळ संपला ते मुलांना कधी कळतच नाही. अशा प्रकारे मी आणि माझं सायन्स हा अभ्यास आम्ही आश्रमामध्ये घेतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव गुरुजी. गुरुदेव. येस. हेमंत सर आहेत. हेमंतजी बर्वे सर आहेत. तुम्हाला जमेल का ते शेअर करायला व्हॉट्सअप? हे बघा व्हिडिओ जस्ट. पाठव. हा, इथं प्ले करता येत असलं तर थोड्यापर्यंत हेमंत जे बोलतील वगैरे. बर्वे सर नमस्ते. हॅलो बर्वे सर, ऑडिबल आहेत का? इज ऑडिबल? Am I audible? हा येस बर्वे सर. Okay, thank you, sir. थोडस लाऊड प्लीज, आवाज कमी येते. Okay. येस. Now is it okay? Well, it's my really honor to speak to all to you. First of all, respected Gurudev, our Sunil Guruji sir, respected Yogesh sir, the AI master trainer, and one of the best coordinators. Then our respected Ashokji Kankre sir, my dear respected all the dignitaries, parents, and dear students. Today, I really feel very honored to speak to all of you. In today's interconnected world, language is not just a means of communication, it is a bridge to knowledge, opportunity, and growth. And in this आवाज येत नाहीये सर.
बहुतेक ट्रॅव्हलिंग करत असतील. चालेल, आपण तो व्हिडिओ प्ले करूया. हा हा स्क्रीन शेअर करतो. हा. तर आवाज येतो. शिकवतानाचा व्हिडिओ आहे. कणकरे सर त्या पद्धतीने ते शिकवतात ते अगदी सुंदर कार्य आहे. is you have to observe. Now, I keep this sheet on this glass. See what happens. Okay, look at. What is it? This one falling down? Yes? Why it is so? Why? You can do this practical also. Then now, त्यानंतर ही मुलगी आहे, तिने स्वतः शिकलं आणि सर्वांसमोर प्रेझेंट केलं. ऍक्च्युअल मध्ये शिकवून पण दाखवलं. ज्याला समजलेली कन्सेप्ट आहे ती त्याने स्वतः टीच केली तर त्याला अधिक जास्त लक्ष चांगले राहते. 35 numbers of question is, in the given figure, CDC is a straight line, triangle AQD is an equilateral triangle, angle PAR is equal to 90 degree, angle QAR equal to 135, angle PCD equal to 106, and angle APC equal to 100 degree, then angle PDQ equals to. अशा पद्धतीने ते स्वतः करून पण दाखवतात. म्हणजे ते चांगलं लक्षात राहतं. त्याच्यावरती काही कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. गुरुजी, ओव्हर टू यू. कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले केला. हे इतर गोष्टी म्हणजे बाकीचे प्रोग्राम्स आहेत आपले जे मे उपनयन महिन्यात होणार. कार्यक्रम उपनयन कार्यक्रम पण चालू आहे. ओके, ते खूप महत्वाचा कार्यक्रम 16 संस्कार मधले एक संस्कार आहे. बऱ्याच लोकांना जरा कन्फ्यूज असतं की फक्त ब्राह्मण लोकांनीच केलं जात असतं वगैरे असं म्हणून. सो इथं गुरुजींनी ते एक संधी दिलेली आहेत की कुठल्याही कास्टची लोक हे करू शकतात. आणखीन ते आज पर गुरुजी जे सांगतात की त्या पद्धतीनं शूद्रपासून वैश्य, वैश्यपासून क्षत्रिय, क्षत्रियपासून ब्राह्मण ह्या स्थितीमध्ये जाऊ शकतात. सो त्या जायची प्रक्रिया जी आहे, सो इथं उपनयन संस्कारपासून ते घडायला लागतं. अजून त्यांचं बुद्धिमत्ता खूप वाढलं जातं. त्याला आपण AIMS मेडिकल जे कॉलेजेस वगैरे आहेत, मेडिकल जे आहेत दिल्लीमधलं, सो ते रिसर्च केलेले आहेत. आणखीन अमेरिकेमध्ये पण रिसर्च केलेले आहेत की गायत्री जप केल्यामुळं बुद्धिमत्ता पोर्टल कॉन्टॅक्ट असं कॉर्टेक्स म्हटलं जाते, ते डेव्हलप होत जातो. सो त्यामुळं गायत्री मंत्र लहान असताना जप केला असेल तर त्यांचं बुद्धिमत्ता खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागतं वगैरे असं. नंतर आहे जे SSY केलेलं आहे त्यांच्यासाठी गुरुसेवा ट्रेनिंग म्हणून आहे. 5 तारीखपासून ते 14 तारीख किंवा 6 तारीखपासून ते आलं तरी पण चालतील. सो जेणेकरून ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेऊन हे ज्ञान सर्वांना कसं पोहोचवता येईल त्याबद्दल आहे. सो त्याच्यानंतर चिल्ड्रन SSY म्हणून आहे, म्हणजे की त्यांना स्टडी नाही करायचं आहे, पण फक्त प्राणायाम, मेडिटेशन, ध्यान, जप, आणखीन स्वतःचं ओळख करून घेणे किंवा लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हायचं असेल किंवा रिस्पॉन्सिबिलिटी कसं घ्यायला पाहिजे. आणखीन मी महान आहे, मी महान कार्य करतो, मी जे आय कम्प्लीट व्हॉट आय स्टार्ट, असं वेगळं वेगळं चार्ट्स असतो. आणखीन त्यांच्यामध्ये हँड रायटिंग असतो, स्टार गेजिंग पण आहे. वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटीज त्यांना चालतो, जे करून त्यांचा आतमधले जे सुप्त गुण आहेत ते बाहेर येण्यासाठी हा प्रोग्राम आहे. चिल्ड्रन SSY आपण म्हटलं जातो. आता जे काय आपण इंट्रोडक्शन घेतलं ते आहे आयडियल स्टडी कॅम्प. ओके, सो ते आहे 7 ते 28 मेला. ओके, सो हे साधारण 22 दिवसाचा
प्रोग्राम आहे. ओके, सो हा हे जे ठिकाण आहे आपलं ऋषी व्हॅली पिरॅमिड आश्रम म्हणून आहे, तिथं आहे. तर त्यांचा तुम्ही सगळं संपर्क वगैरे करू शकता वेगळं वेगळं. तर एक मिनिट थोडंसं ज्यांना कोणाला माहिती घ्यायची असेल द्यायची असेल ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो ओपिनियन किंवा चिल्ड्रन SSYचे जे आहे प्रशांत वाणी म्हणून आहेत, त्यांचा नंबर आहेत. मग इकडे गुरु सेवा म्हणून आहे, मेघनाम आहेत. आणखी स्टडी कॅम्प बद्दल जे आहे ते योगेश सर आहेत. Hello, Okay. am I हा. audible? या आता तुम्ही येस आता तुमचा आवाज येतोय सर, तुम्ही बोलू शकता. योगेश सर स्क्रीन शेअरिंग बंद करा, मग त्यांचा व्यवस्थित ऐकू येईल. येस, ज्यांना याच्यामध्ये एनरोल करण्याची इच्छा आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नंबर्स टाकून ठेवले तरी बेस्ट राहील, ते आम्हाला रेकॉर्ड मध्ये राहतात. आणखीन आणि योगेश माझा नंबर मी ड्रॉप केलेला आहे चॅट बॉक्स, स्क्रीन शेअर स्टॉप कर. सर हेमंत सर बोल. Okay, yes. So we were talking about the importance of English as far as our children's education and their bright future is concerned. Sometimes we find that students are afraid of English. Actually, English is not a subject to be afraid of. ऐसी बात नहीं है कि भाई हम इंग्लिश को डरे. हार्ड वर्क है, रियल गाइडेंस है. By this way, we can make equally command over the English also. We must also understand a common challenge, fear of English. हर जगह हम देखते हैं कि भाई इंग्लिश आती है. Sometimes people find difficult to speak English, but they understand very nicely. They also can write it. But when the question comes to speak out at that time, people हेमंत सर, वन रिक्वेस्ट, फोन जर बोलत असेल तर फोन थोडा जवळ धरावा, किंवा मग माईक असेल तर माईक जवळ धरा, आवाज कमी येतो. ओके, प्लीज कंटिन्यू सर. ऐकायला येत नाही सर. ठीक आहे सर, राहू देत मग आपण. कंकरे सर, तुम्ही तुमचे नीट व्यवस्थित परिचय नाही केला. हा, परिचय प्लीज. ठीक आहे, करतो मी. हम्म. मी अशोक कंकरे, हायस्कूल टीचर, ज्युनियर टीचर, MSc MAd आहे. 32 वर्षापासून सायन्स आणि इंग्रजी 2 विषय अध्यापन शालेय जीवनामध्ये केलंय. रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा पुण्याला वगैरे काम केलेलं आहे शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी. मनात पूर्वीपासून शिकवण्याची आवड होती आणि त्यानंतर मला SSYचा परिचय झाला आणि त्यामुळं माझ्या मनावर SSY खूप चांगल्या प्रमाणात बिंबवल्या गेलं. आणि जेव्हा मी आश्रमामध्ये आलो गुरुसेवा ट्रेनिंगसाठी, तेव्हा पाहिलं की इथं काहीतरी विशेष वेगळं चाललंय. ती विद्यार्थ्यांना पाहिलं, त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत, ते काय करतात, कसं करतात. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे पण खूप चांगलं आहे, पुढची स्टेज आहे. आणि तेव्हा मी विद्यार्थ्यांमध्ये मिसळलो आणि मी पण खूप शिकलो आणि बरंच काही शिकवण्याचा प्रयत्न केला. मला खूप आनंद वाटला. माझ्या जीवनामध्ये मी 32 वर्ष जेव्हा शाळेत सेवा केली, ज्युनियर कॉलेजला सेवा केली, मुक्त विद्यापीठामध्ये पण सेवा केली, एवढा आनंद मला कुठेही मिळाला नाही. या ठिकाणी दररोज शिकवत असताना मी स्वतः रिचार्ज होत होतो आणि विद्यार्थ्यांना पण त्याचा आनंद येत होता, त्यापेक्षा जास्त आनंद मला होत होता. तेव्हा मी ठरवलं की खरंच ही शिक्षणाची जी पद्धत आहे, त्या पद्धतीपासून आजपर्यंत आपण दूर राहिलो. आता आपण ती पद्धत आत्मसात करायचं आणि आपण शिकत दुसऱ्याला पण शिकवायचं, ज्यामुळे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देतात एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. गुरुजींकडून खूप काही शिकायला मिळालं, परत ते शिकवायचं आणि स्वतः पण शिकायचं, याच ध्येयाने मी प्रेरित झालो
आणि मी त्याच वेळेस ठरवलं की इथून पुढे जेव्हा जेव्हा हे क्लास होतील त्या क्लासमध्ये मी नक्कीच जॉईन होणार आहे आणि यावेळेस सुद्धा मी येणारच आहे. आमचे नांदेडचे पण काही विद्यार्थी आहेत. त्यांनी पण सांगितलंय आता ते 1-2 दिवसामध्ये जॉईन होतीलच. अशा प्रकारे सायन्सचा मी अभ्यास करून विद्यार्थ्यांना कसं सोप्या पद्धतीने देता येईल गुरुजींनी सांगितलेल्या पद्धतीनं ते आपण देण्याचा प्रयत्न करूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओके, थँक्यू. हेमंत सर, आपण पुढच्या वेळेला बघू. आता तुमचं नेटवर्क हा, प्रॉब्लेम येतो वाटतं. आहेत का? अशोक सरांना ऐकताना खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतं. सिनियर मोस्ट पर्सनॅलिटी आहे आणि खरंच आपल्या कॅम्पसच्या बाबतीत बोलावं तेवढं कमीच आहे. एक तर सुंदर कॅम्पस आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आणि बहुतेक आता काय की न्यू जनरेशनला हे जे काही ॲटमॉस्फिअर आहे, सूर्योदय असो की सूर्यास्त असो, सहज उपलब्ध नाहीये. मेट्रो सिटीज लाईक पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये अ, खूप काही अशी अगदी गगनचुंबी इमारती असल्यामुळं ही जी काही नवी पिढी आहे ती थोडीशी अनफॉर्च्युनेट आहे टू वॉच दी सनसेट अँड सनराईज ऑल्सो. पण या वातावरणामध्ये आपल्याला सनसेट पाहता येईल, सनराईज पाहता येईल. दुसरी गोष्ट ट्रेकिंग आहे, योगा आहेत, वातावरण खूप सुंदर आहे. विशेष या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो की आपले जे कोऑर्डिनेटर आहेत, योगेश सरजी, अगदी मेंटली, फिजिकली आणि सायकोलॉजिकली विद्यार्थ्यांना समजून घेऊन हे सगळं कोऑर्डिनेट करतायत. आणि आपल्या सुनील गुरुजींच्या अ, सानिध्यामध्ये राहणं म्हणजे खरंच हा नशिबाचा भाग म्हणावा लागेल. एक स्पिरिच्युअल लाईफ, नंतर सोशल लाईफ आणि या नव्या पिढीला आपल्याला काय देता येईल, संस्कारक्षम कसं करता येईल, त्यांना अपलिफ्टमेंट कसं करता येईल आणि एवढंच नाही, जे काही ग्लोबल अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा ग्लोबल थ्रेट्स आहेत, या बाबतीत अवेअर करणे आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये विद्यार्थ्यांना कोणताही भेदभाव न करता, वेदर इट इज अ गर्ल ऑर अ बॉय, त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहून निर्णय कसा घेता येईल, त्यांना प्रोफिशियंट आपल्या फील्डमध्ये कसं जाता येईल, हाऊ टू मेक द डिसिजन्स अबाउट देअर फ्युचर प्लॅन्स अँड टार्गेट्स अँड एम्स अँड गोल्स. आणि एवढंच नाही, तर त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं म्हणजे जबाबदाऱ्यांची जाणीव होणे, त्या दृष्टीनं पावलं टाकणे, जशा वडीलधाऱ्या मंडळींनी लहान मुलांना उभा राहण्यासाठी पुढं पाऊल टाकण्यासाठी शिकावं, तसं आपले गुरुदेव आणि ही संपूर्ण टीम विद्यार्थ्यांसहित या ठिकाणी ज्ञान प्रदान करणाऱ्या शिक्षकांना देखील सुंदर असं मार्गदर्शन करतात, सहकार्य करतात. आणि खरंच मला जो विषय दिलेला आहे तो इंग्लिश आहे. म्हणजे इतकं काही सुंदर असं सगळा प्रोग्राम आपण सेट केलेला असतो, जेणेकरून व्यवस्थित लिहिता येईल, व्यवस्थित जे काही आपण वाचत आहोत ते आपल्याला समजून घेता येईल. अँड व्हॉट वी लिसन टू वी शुड ऑल्सो अंडरस्टँड हाऊ टू अंडरस्टँड इट. अकॉर्डिंग टू दॅट द प्लॅन्स आर बिंग ऑल्सो मेड. आणि एवढंच नाही की व्हॉट एव्हर द नॉलेज दॅट वी हॅव, वी शुड एक्सपोज इट इन अ गुड आर्टिक्युलेशन ऑर द स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन. या सर्व बाबतीमध्ये आपल्याला या विद्यार्थ्यांना कसं देता येईल, या दृष्टीने आपले गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये प्रयत्न असतात. दैनंदिन जीवनामध्ये छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही सिच्युएशन्स आहेत, अनेक ठिकाणी आपल्याला कम्युनिकेशन करावं लागतं. तर तो भाग देखील आपण या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे. आणि खरंच ठीक आहे. थँक्यू सो मच हेमंतजी. ऑडियन्स मध्ये जे आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं असं, काय डाऊट्स असतील, शंका वगैरे, व्हिडिओ ऑन करून घेऊ शकतात. बरोबर गुरुजी? त्यानंतर व्हिडिओ ऑन करू शकतो. व्हिडिओ ऑन करून बोलू शकतो. सो मी थोडंसं बोलतो. म्हणजे हे एकदम सोपं आहे, पण फक्त अवघड पालकांकडून आहे. अवघड म्हणजे पालकांकडे म्हणजे त्याला एकच रिझन आहे की आता मला फोन आलता
मी 15-20 मिनिटापूर्वी आम्ही बजाज नगरहून बोलवतो, तर आम्हाला 3 मुलांना पाठवायचे आहे. ओके, मी 2 दिवस ठेवून बघतो, मग नंतर मी पैसे भरतो म्हणत होते ते. सो आता हल्ली एक किंवा क्या आपण बोलतो डायलॉग, हम दो हमारे दो, आता दो हमारे दो नाही राहिलेत, हमारे एक झालेलं आहेत. सो पोरांना राहावं असं वाटतं, पण पोरांना सोडून कसं राहायचं ह्याचं टेन्शन जास्त पालकांना असतं. मग की ते जेवण केलं काय, झोपलं का नाही, रमलं का नाही, ह्याचीच चिंता लागत असतं. तर मग त्यावेळेला मी सांगत होतो, की ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंग नाही देत सोडायचं आत्तापासून, मग ते मोठं झाल्यानंतर आर्मीमध्ये मी म्हटलं, की आर्मीमध्ये असेल, नेव्हीमध्ये असेल किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असेल, कुठल्याही कंपनीमध्ये असेल किंवा फॉरेन कंट्रीमध्ये काय म्हणतात राजदूत ज्यावेळेला होऊन ज्यावेळेला जायची संधी असेल, मग तसं असलं तर ते नाही जाऊ शकत. ओके. सो त्याचं ट्रेनिंग आत्तापासूनच व्हायला पाहिजे. मी म्हटलं, की ते काय खूप असं नाही, की बाबा तुम्ही दिल्लीमध्ये घालत आहे किंवा बेंगळुरूमध्ये घालत आहेत मुलांना. तुम्ही जस्ट उडी मारलं तरी पण एक अर्धा तासात म्हटलं तर आश्रममध्ये येतात. एवढं मी त्यांना सांगितलं. ओके. सो त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच्या अगोदर पालकांमध्ये कॉन्फिडन्स येणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे, असं मला जाणवत होतं. आणखी नो डाउट सुरुवातीला 1-2 दिवसपर्यंत मुलं थोडंसं आई-वडिलांना सोडणं, राहणं, आणखीन स्वतःचं स्वतः कपडे घडी घालणं, स्वतःचं दप्तर नीट व्यवस्थित ठेवणं, स्वतःचं बेडशीट घडी करून ठेवणं, स्वतःचं चप्पल नीट व्यवस्थित लावणं, स्वतःचं प्लेट क्लीन करून ठेवणं, हे सगळं शिकायला लागते. ते घरामध्ये आई करत असते. ओके. सो त्यामुळं आईला दुसरं काम का भेटतच नाही तिथं घरात. काय करावं म्हणून आहे ना. सो ह्याच्यामुळं काय होतं, की असं वाटतं, की मुलींना काही त्रास द्यायला नाही पाहिजे, मुलांना काहीच त्रास नाही द्यायला पाहिजे. पण दुसरा प्रॉब्लेम काय होतो, की त्रास नाही देत आहे, पण त्याला आळशीपणे निर्माण करून देतो. मग ते स्वतःचं डिसिप्लिन नाही राहत, स्वतःचं वस्तू नीट व्यवस्थित सांभाळणे नाही होत किंवा स्वतःचा स्वतः अभ्यास करायची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण नाही होत. ओके. सो मग सगळं डिपेंडेंट राहावं लागतं आणखीन दुसऱ्यांनी करायला पाहिजे असं त्यांना जाणवायला लागतं. सो हा प्रोग्राममध्ये आल्यानंतर आई-वडिलांपासून कसं दूर राहायला पाहिजे, स्वतःचं नियोजन कसं करायला पाहिजे, आणखीन सगळं मुलांबरोबर कसं मिक्सअप व्हायला पाहिजे. सो आता घरामध्ये राहते ते मोबाईलमधून त्यांच्या एक रूममध्ये राहतात. आणखीन पालकांना सांगतात, की आम्ही अभ्यास करत आहोत. मोबाईलमधून काय बघतात, काय अभ्यास करतात हे आपल्याला कळलेलंच नसतं किंवा पालक पण नीट व्यवस्थित ते बघतच नाहीयेत. नसलं तर आता खूप मोठा प्रॉब्लेम कशाचा आहे? मोबाईलचे प्रॉब्लेम. ओके. म्हणजे की ते सोडून नाही राहू शकत. ओके. सो त्या पद्धतीनं झालेलं आहे. सो इथं आल्यानंतर टीव्हीपासून, मोबाईलपासून, पालकांपासून पालक ह्याच्यासाठी म्हणत आहे, की त्यांना एक सिक्युरिटी असतो सगळं बघून घेतील. ओके. लक्षात आलं. इथं पण आहे आम्ही बघतो. पण त्यांना असं बघतो, की त्यांचं त्यांनी नीट बघायला पाहिजे. नाही बघत असलं तर त्यांचं त्यांना नीट व्यवस्थित कसं करायला पाहिजे हे ट्रेनिंग दिलं जायला लागतं वगैरे असं. आणखी नो डाउट जितकंही आपलं ऋषीमुनी वगैरे होते किंवा सायंटिस्ट होते, हे जास्त घरामध्ये राहून शिकले नाहीत, नेचरमध्ये राहून शिकलेले आहेत. सो सगळ्यापेक्षा मोठं शिक्षण कोण शिक्षक असेल ते नेचर आहे. ओके. सो त्यामुळं नेचरमधून नेचरच्या वातावरणामध्ये राहून शिकणं जे क्षमता आहे ते खूप वेगळं असतं. जसं आपण 10x10 रूममध्ये राहतो, आपले विचार तेवढंच राहतो. 10x10चाच विचार राहतो. ज्यावेळेला आपण जरा बाहेर येतो, आश्रममध्ये येतो, त्यावेळेला विशाल भाव राहायला लागतो. आणखीन अनलिमिटेड आपल्याला जाणवायला लागतो. आणखीन सगळ्यांच्या बरोबर सहजपणे मिक्सअप होणं, फ्रेंडशिप करणं हा खूप महत्त्वाचा रोल आहे. नसलं तर सगळे लोकं Facebookवर फ्रेंडशिप जास्त आहे. ओके. किंवा Telegramवर किंवा आपण काय म्हणतो WhatsAppवर जास्त आहेत. ओके. सो तुमचं YouTubeवर किती लोकं लाईक केलं ह्याला काही संबंध नाहीये. पण तुम्हाला गरज पडलं तर तुमच्या जवळ किती लोकं येतात. एक कॉल केल्याबरोबर किती लोकं तुमच्याशी उभे राहतात. हे जवळ असलेल्या लोकांच्या बरोबर कसं बॉन्डिंग व्हायचं आहे, कसं लीडरशिप क्वालिटी निर्माण करून घ्यायची आहे, कसं एकमेकाला सपोर्ट करायचं आहे, तेव्हाच तर आपण पुढे जाऊ शकतो. एक व्यक्ती पुढे नाही जाऊ शकत. सर्वांना कसं घेऊन जायचं ते एबिलिटी यायला लागतो. सो आणखीन त्याच्याबरोबर महत्त्वाचा मुद्दा आहे, की मी युजुअली 4 मेन फाउंडेशन म्हणत असतो एज्युकेशनच्या बाबतीत. सो त्याच्यामधलं एक आहे कम्युनिकेशन किंवा लँग्वेज म्हणतो भाषा. ओके. सो नो डाउट भाषा ज्यावेळेला आपल्याला मराठी शिकायचं असेल, तर आपण काय फर्स्ट स्टँडर्डला गेलतो का सेकंड स्टँडर्डला गेलतो मराठी शिकायला? कुठल्या स्टँडर्डला गेलतो? आपण गेलेलोच नव्हतो. ओके. जे काय आपलं मातृभाषा असेल, आपण ऐकत गेलं.
थोड्या दिवसानंतर ते उच्चार करायला लागले. ओके, सो इथं होतं काय, मुलांना इंग्लिश मध्ये टाकलं जातं, पण घरामध्ये सगळं वातावरण मराठी मध्ये असतो. आणखीन त्यांनी दोनदा विचार करायला लागतो, एकदा मराठीमध्ये मग नंतर ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं. मग ह्याच्यामुळे गोंधळ व्हायला लागतो. सो मुलांना ग्रॅमर खूप चांगलं येतं, पण बोलता येत नाही. थोडे मुलांना बोलता येतो इंग्लिश मिडियमची मुलांना, पण ग्रॅमर येत नाही. सो हा जे काय मध्ये डिस्टर्बन्स चाललेला आहे, ह्याला भरून काढणं खूप महत्वाचं आहे. सो त्यामुळं आपण युजली अंताक्षरी खेळत असतात. आम्ही इथं अक्षरांचा अंताक्षरी करायला लागतो, म्हणजे की स्पेलिंग वगैरे सांगणं वगैरे असं. सो ह्याच्यामुळं काय व्हायला लागतं की त्यांचं शब्दकोश वाढायला लागतं. दुसरं आहे की इंग्लिशमध्येच बोलायला पाहिजे. सो तुम्ही कोणी मराठीमध्ये परफेक्ट आहात का बोलायला? येतो का सर्वांना? नाही येत. पण इंग्लिशमध्येच का घाबरतो? का म्हटलं तर मी परफेक्ट झाल्यानंतर इंग्लिशमध्ये बोलायला लागतो. हा एक कन्सेप्ट मुलांमध्ये न कळता गाठलेला आहे, तेव्हा पालकांमध्ये पण असतो. त्यामुळे थोडंसं बोलायला गेलं, जरा चुकलं, कोणीतरी जरा हसलं, मग बोलायचं सोडून देतो त्या भाषामध्ये. ओके, एस्पेशली इंग्लिशमध्ये. सो आपण मुलांमधलं असलेलं जे भीती आहे, भाषाचं, बोलण्याचं, एस्पेशली इंग्लिशमधले, सो आपण सर्वांनी कंपल्सरी केलं जाते की 1 महिन्यापर्यंत इंग्लिशमध्ये बोलणं किंवा 22 दिवसपर्यंत इंग्लिशमध्ये बोलायला लागेल. भले त्याला कसंही पण येऊन दे. मग नंतर बोलायला आल्यानंतर आपोआप त्यांच्यामधलं ग्रामर कळायला लागतं की प्रेझेंटेशन कुठलं आहे, पास्ट टेन्स कुठलं आहे, ॲक्टिव्ह वॉइस कुठलं आहे, पॅसिव्ह वॉइस कुठला आहे, वर्ब कुठला असतो, हे सगळं आपोआप कळायला लागतं. सो हे जे भीती काढणं हा एक एन्व्हायरमेंट त्यांच्या मुलांमध्ये क्रिएट होतो, त्यामुळे ते सोपं जायला लागतं लँग्वेज. ओके, मग सेकंड महत्वाचं जे येतो, थिंकिंग एबिलिटी खूप महत्वाचं आहे. म्हणजे की रट्टा मारणं नाहीये. सो सगळ्यापेक्षा महत्वाचं जे आहे, विचार करता यायला पाहिजे, स्वतःचं इनोव्हेशन करता यायला पाहिजे, स्वतः निर्माण करता यायला पाहिजे, स्वतःचा आयडिया काढता यायला पाहिजे. सो जसं आता योगेश सरांनी सांगितलेत की बाबा ते पायचं फॉर्म्युला कसं झाला, कुठल्या पद्धतीनं झाला, ओके, किंवा 1/2 म्हणजे काय आहे, कुठलं कसं करायला पाहिजे, हे प्रॅक्टिकल बघितल्यानंतर त्याचं थिंकिंग प्रोसेस वाढायला लागतो. आता जे फॉर्म्युला आहेत ह्याच्यापेक्षा ते नवीन फॉर्म्युला निर्माण करायची क्षमता त्या मुलांमध्ये यायला लागतं. ओके, जसं आता सरांनी एक्सपेरिमेंट करून वगैरे दाखवायचे आणखीन ते इतकं आवडीनं दाखवायचे. ओके, सो आपण बरंच मटेरियल घेऊन यायचं प्रोसेसमध्ये होतं, केमिकल्स वगैरे असेल, जे काय फिजिक्स वगैरे असेल सगळं. का मुलांना प्रॅक्टिकल बघणं आणखीन त्याच्यापासून इनोव्हेशन करणं हा महत्त्वाचा रोल आहे. ओके, सो हे क्रिएटिव्हिटी किंवा थिंकिंग एबिलिटी किंवा इनोव्हेशन जे करायची क्षमता त्या मुलांमध्ये येण्यासाठी ते वेगळे एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करून दिलं जातं. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट म्हणजे काय आहे की ॲडजस्ट होणं. सगळ्यामधलं महत्त्वाची विद्या जी असेल आजच्या युगामध्ये, कुठल्याही एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर, कुठल्याही व्यक्तीकडे गेल्यानंतर, कुठल्याही कंपनीमध्ये गेल्यानंतर, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ॲडजस्ट होता यायला पाहिजे. ओके, सो इव्हन जीवनामध्ये, फॅमिली लाईफमध्ये पण एकमेकाला ॲडजस्ट होणं, आणखीन सांभाळून घेणं. ओके, सो हे महत्त्वाचं रोल आहे. सो सगळी प्रकारची पोरं असते. ओके, ते सगळी प्रकारच्या पोरांमधून सगळं टीम बिल्ड करून पुढे जाणे ॲबिलिटी त्यांच्यामध्ये यायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. सो किती जणांनी लगान पिक्चर पाहिलं? सगळे काही परफेक्ट नव्हते. पण त्या वेगळं एकत्र लोकांना घेऊन, सांभाळून घेऊन, ॲडजस्ट करून घेऊन ते टीम उभे कर. तसं हा जीवनामध्ये पण प्रत्येक व्यक्ती जेव्हा येते त्यांच्याबरोबर राहणं, आणखीन टीम बिल्डअप करणं, आणखीन इनोव्हेशन करणं, प्रोग्रेस करणं हा महत्त्वाचा आहे. आणखीन आम्ही बरेचदा पालक विचारतात किंवा आम्ही विचारतो 10वी किंवा 12वीच्या मुलांना, ओके, पुढे काय करायचं ठरलं? ते म्हणतो रिझल्ट आल्यानंतर बघू. सो त्यामुळे काय होतं की दिशाभूल होतो. आणखीन इव्हन पालक पण कन्फ्यूज होतात. ओके, नाही त्याचं तो काहीतरी ठरवणार आहे, तो बघणार आहे वगैरे असं. सो मुलांना दिशा नाहीये. त्यामुळं ते दिशा त्यांना देणं खूप महत्त्वाचं होतं. हा प्रोसेसमध्ये, हा प्रोग्राममध्ये त्यांना दिशा भेटलं जातं. ते आपोआप अभ्यास करायला लागतात. आता मला इंजिनिअर व्हायचं असेल, हा त्याने ठरवला असेल किंवा सायंटिस्ट व्हायचं हा ठरवलेला असेल, तर त्याला लागणारे रिक्वायरमेंट तो स्वतः शोधायला लागतो. त्याला लागणारे जे आहे ते स्वतः अभ्यास करून रिझल्ट आणायला लागतो. रिझल्ट आल्यानंतर इंजिनिअर नाही होत. सो समजतो कन्सेप्ट काय चेंज होत आहे. सो हे असं घडत गेलं तर मग आपोआप तुम्हाला पाठीमागे नाही लागत. मुलं आपोआप अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट
निर्माण होणे गरजेचं आहे. ते आवड त्यांना यायला लागतं. आणखीन कधी कधी आवड काय येत नाही की बेसिक कन्सेप्टच मुलांना कळलेलं नसतो. सो त्यामुळं ते आवड निर्माण येत नाहीये. ओके. सो आपल्याला लक्षात येतं की 2 × 2 किती आहे? ओके, 4 आपण म्हणतो. का 4 आहे हे माहित नाही. ओके. आता बरेच लोकांना विचारलं की 2 × 2 = 4 का येतो, कसं येतो? माहित नाही. पण हे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला, मग त्याला सहजपणे लक्षात ठेवायचं सोपं जायला लागतं. सो मॅथ्स असून दे, सायन्स असून दे, बायोलॉजी असून दे, लँग्वेज असून दे, ह्याच्याबरोबर अतिशय महत्त्वाचे जे आहे ते म्हणजे संस्कार. त्याला आपण म्हणतो आत्मशक्ती. सो हा त्यांच्यामध्ये यायला पाहिजे. आणखीन हे सगळं बिल्टअप होण्यासाठी मेडिटेशन आहे. आणखीन जीवनामध्ये महत्त्वाचे जे लेक्चर्स आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये यायला लागतं. सो त्यामुळे जितकंही सक्सेसफुल पर्सन तुम्ही बघितला तर 90% आंतरिक स्वतःकडे वळून बघायची ॲबिलिटी असतो. 10% एक्सप्रेशन असतं. सो आता काय होत आहे? 90% सगळे इन्फॉर्मेशन बाहेरून घ्यायला लागलेले आहेत. पण तसं त्यांच्यामध्ये वागणं नाही, आचरण नाही, मेडिटेशन नाही, एकपणा नाहीये. हे सगळं प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेलं. सो हे त्यांच्यामध्ये चेंजेस होणं अतिशय महत्त्वाचं आहे. इव्हन तुम्ही प्राईम मिनिस्टर मोदीजींना बघितलं तर त्यांनी बरंच स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज करतात, मेडिटेशन करतात. आणखीन इंटरनॅशनल लेवलमध्ये त्यांनी योगा डे पण त्यांनी केलेत. का? त्यांना माहीत आहे ह्याचं महत्त्व काय बोलायचं. ओके. सो आणखीन ते सगळं मुलांना इन्स्पायर करतात, सगळं लोकांना इन्स्पायर करतात, अख्खं जगाला इन्स्पायर करतात योगाचं महत्त्व काय बोलायचं. सो आता हे तर आपण योगासन पण घेतलं जातं, प्राणायाम पण घेतलं जातं. जीवनाला लागणारे जे महत्त्वाचं तत्व आहे ते त्यांच्यामध्ये अंमलमध्ये यायला लागतं. ओके. असं वेगळं एन्व्हायर्नमेंट जे आहे इथं भेटतं. सो शाळेमध्ये ते 8 तास का असतील किंवा 6 तास असतील, इथं मुलं 24 अवर्स असतात. मग त्यांच्यामध्ये जे स्किल वाढतं ते अस्मरणीय असतं. नो डाऊट थोडंसं आपण कम्फर्ट नाही देत. ओके. म्हणजे की सगळं मुलांना आपण हॉलमध्ये झोपवतो. आणखीन मुलींसाठी वेगळं रूम आहे, त्यालाच अटॅच्ड टॉयलेट, बाथरूम आहे. तर त्यांच्या व्यवस्था जरा वेगळं असतं. ओके. पण सगळ्यांनी एकत्र राहण्यामध्ये जे मजा आहे, ते इंडिव्हिज्युअलीमध्ये मजा नाहीये. सो ते बॉन्डेज जे काय ट्रान्झॅक्शन होतं, एस्पेशली विचारमध्ये किंवा एकामेकाला सांगणं, एकामेकाला समजवणं, एकामेकाला शिकवायचं, एकामेकाला उठवायचं, एकामेकाला रेडी होऊन चला क्लासमध्ये बोलायचा. हा जे आहे न कळता केअरिंग ॲबिलिटी, पालकत्वाचं गुण न कळता त्यांच्यामध्ये यायला लागतं. सो असं बरंच ॲक्टिव्हिटीज आहेत. ते शाळेमध्ये तुम्ही पाठवलं तर होणार नाहीये. ते गुरुकुलमध्ये यानी की हा जे काही 22 दिवसाचं ट्रेनिंग आहे ह्याच्यामध्ये खूप चांगलं त्यांना अनुभव यायला लागतं. ओके. असं बरंच एक्सपिरियन्स आहेत. मला वाटतं की एक मुलगा पुण्याचा होता. 3 दिवसामध्ये अख्खं टेक्स्टबुक हिस्ट्री कंप्लीट केलेलं होता. आणखीन कुठलंही पुस्तक तुम्ही काढून विचारा किंवा कुठलाही प्रश्न विचारा, तो सांगायचा. मला वाटलं की हा असंच म्हणत असेल, की मला सगळं येतं, सगळं येतं. म्हणजे की मुलं तसं पिकअप करायचं असलं तर 3 दिवसामध्ये पण कंप्लीट अख्खं टेक्स्टबुक कंप्लीट केलं जात असते. ओके. आणखीन ते स्वतः टेक्स्टबुक न बघता एक-एक चॅप्टर सांगत चाललेले होते. सो आता सध्या ते व्हिडिओ नाही भेटलं. नसलं तर मी तुम्हाला ते प्ले करून दाखवणार होतो. ओके. सो असं बरंच मिरॅकल्स घडायला लागतात. ओके. सो त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना पाठवा. आणखीन दुसऱ्यांना पण समजून द्या, सांगून द्या. ओके. सो ओके. सो बिनधास्त हा प्रोसेसमध्ये, हा प्रोग्राममध्ये तुम्ही मुलांना पाठवू शकता. ऑलरेडी ज्यांचं झालेलं असेल, पुन्हा पण पाठवू शकता. मग जेणेकरून आता जे मॅडम म्हटलेत, की 2-3दा पाठवून दिल्यामुळं, दरवर्षी पाठवून दिल्यामुळं जे वर्षभराचे सिलेबस आहे, ते सहजपणे कंप्लीट होतो. मग शाळेत जाऊन काय करते? ते शाळेत जाऊन दुसऱ्यांना शिकवायला लागतात. दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. मग त्याच्यामुळं त्याचं टीचिंग ॲबिलिटी आणखीन त्याच्याबरोबरच लर्निंग ॲबिलिटी हे दोन्ही पण त्याच्यामध्ये घडायला लागतं. आणखीन जे कोणी शिकवत असतात त्यांचं फ्रेंड्स जास्त व्हायला लागतात. काय मग सपोर्ट लीडरशिप ॲबिलिटी सहज न कळता डेव्हलप व्हायला लागतो. ओके. सो त्याला पण वाटायला लागतं, की मला पण शिकायला पाहिजे जेणेकरून मी दुसऱ्यांना शिकण्यासाठी सहज होऊ शकतो बोलायचं. हा क्षमता त्यांच्यामध्ये वाढायला लागतो. सो हे गुरुजींच्या कृपेमुळं हे आलेलं आहे. ओके. सो हे सर्वांना आपण देत आहोत. त्याचं उपभोग घ्यायला पाहिजे. का म्हटलं तर हा वर्षातून एकदा होतो. ओके.
ना. सो दरवर्षी एकदा व्हायला लागतं. जय गुरुदेव, थँक्यू. सो आता काय क्वेश्चन आन्सर असेल तर आपण पालकांकडून विचारू. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर, खूप छान माहिती दिली. येस. जय गुरुदेव. कसं आहात तुम्ही? राम पंडित. मी छान आहे सर. हा तुम्हाला बघून खूप आनंद झाला खूप दिवसांनी, हा, आणि तुमचे विचार ऐकून खूप मोटिवेशन भेटलं, प्रेरणा मिळाली. हा. हा. आता माझं प्री टीटीसी ट्रेनिंग चालू आहे सर. आता टीटीसी साठी जॉईन होणार आहे 21 मे पासून. ओके. व्हेरी गुड. तुमच्या आशीर्वादाने मला खूप प्रेरणा भेटली, ओके. आणि अजून खूप काही शिकन मी तुमच्याकडून. खूप छान वाटलं मला तुम्हाला भेटून. येस येस. चला आता कुठं आहात तुम्ही? आता मी घरी सर, चाकणला आहे घरी. अच्छा अच्छा, आणि तुम्हाला वाटलं ड्युटीवर ट्रान्सफर वगैरे काय? नाही नाही. हा, ठीक आहे. ओके. येस येस, करा करा. ओके सर. येस. ऑल द बेस्ट तुमच्या TTC ला. ओके. करा. So, थँक्यू सर. हा, तेच मी इकडे म्हणतो ना, हा गुरुदेव पण इकडे ट्रेनिंग आहे वगैरे असं. चालेल, तुम्ही हा 21 हा हा. या तिकडे. ओके. बरं बरं, ठीक आहे सर. ओके. Yes. थँक्यू सर. मला तुमच्याबद्दल तुमच्याकडून मला शिकायला भेटलं, प्रेरणा मिळाली. वेलकम. हा अजून ओके, थँक्यू रमाकांतजी. हा हा, हा. अजून कोणाला काय विचारायचे प्रश्न? गुरुजी, एक तो व्हिडिओ सापडला, मी प्ले केला चालेल का? हा हा, पूर्ण चॅप्टर दाखवत एक व्हिडिओ शेअर करूया. येस येस. हा. Good evening. I'm Vedika Lodi from class 10. My first chapter from geography book is Flint Visit. In this chapter, the पूर्ण पुस्तक वाचून दाखवते, विदाउट एनी टेक्स्ट बुक आहे, आणि नेचरच्या सानिध्यामध्ये. students of class ते 10 पण सर्वांसमोर. have traveled from Naldur to Alibag. They have observed the topography and physiographic divisions and many more, the climate and the surroundings and many more. And in this chapter, I've learned that in rural areas, linear settlements are present. The houses are made up of mud and wood. In urban areas, the houses, buildings, and many big restaurants are made up of cement, rubbles, rocks, and many more. So this is the difference between rural and urban areas. Also, in this chapter, I've learned the difference between the Janjira Fort, Sindhudurg Fort, and the Alibag Fort. Alibag Fort is also known as Kolaba Fort. So first two forts, the Sindhudurg and Janjira, are between poor people. It's a young country because from 1930 to 1985, Brazil is also considered is predicted to be a good future market in the world. And that's it. Thank you. अशा प्रकारचा व्हिडिओ. सहजपणे ते सगळं होल टेक्स्टबुक, ओके, ते सगळं सांगायला लागते है ना. आणखीन हे फक्त आठवड्यामध्ये. आपण जे अख्खं टेक्स्टबुक शिकायला 1 वर्षपर्यंत वेळ घालवत असतो. गुरुजींचे कन्सेप्ट होता, टीचर्स नको शाळामध्ये मग. ओके. सो जेणेकरून आठवड्याभर होतो, मग हेच मुलं आता पुढच्या वर्गाला शिकवायला लागतात वगैरे असं. ओके. सहजपणे आहे. ह्याच्यामध्ये रट्टा मारलेला नाहीये. सो हे अंडरस्टँडिंग आहे. आणखीन हे कोणी पण करू शकतो. ह्याचं टेक्निक तुम्हाला सोपं सिंपल मी सांगतो. तुम्ही कुणाच्या तरी घरी गेलं पहिल्यांदा, ओके, तुम्ही काय बघता? हॉल आहे म्हणून बघता, किचन आहे म्हणून बघता, बेडरूम आहे म्हणता, देवघर आहे म्हणता, एवढंच. पण सेकंड टाइम गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे काय काय आहे. ते व्यतिरिक्त तुम्ही बघायला लागता असं. म्हणजे हॉलमध्ये कुठले टीव्ही आहे, घड्याळ कुठला आहे, पण सोफा कुठला असेल. ओके. मग बेडरूममध्ये गेल्यानंतर तिथं काय कुठला फॅन लावलेला आहे, कपाट कुठला आहे. ओके. आणखीन किचनमध्ये गेल्यानंतर ओव्हन आहे का, फ्रीज आहे का, कुठल्या कंपनीची फ्रीज आहे वगैरे असं. मग थर्ड टाइम गेल्यानंतर तुम्ही फक्त टीव्ही वगैरे नाही बघत आहे.
सो टीव्ही कुठल्या कंपनीचा आहे, आणखीन किती रेझोल्युशनचा आहे, किंवा LED आहे का काय आहे, असं मॅक्रो लेवलमध्ये बघायला लागतं. तिसऱ्यांदा गेल्यानंतर अजून डेप्थमध्ये बघायला लागतं. चौथ्यांदा गेल्यानंतर सगळंच पक्का मायक्रो लेवल त्यांना सगळं माहीत झालेलं असतं. सो सेम वे टेक्स्टबुकमध्ये आहे. म्हणजे एकदा आपण रीडिंग करतो, त्याला बर्ड व्ह्यू असं म्हटलं जातं. मग सेकंडदा आपण रीडिंग करायला लागतो. मग थोडंसं चॅप्टर वाईज अंडरस्टँडिंग व्हायला लागतं. थर्ड टाइम रीडिंग करत असताना पॅराग्राफ वाईज त्यांना लक्षात यायला लागतं. मग फोर्थ किंवा फिफ्थला सेंटेन्स बाय सेंटेन्स त्यांना लक्षात यायला लागतं. आणखीन मुलं आपोआप सगळं आन्सरिंग करायला लागतात. होल टेक्स्टबुक सहजपणे मांडायला लागते. ओके, सो त्याच्यातलं ठळक ते आहे, सहजपणे मांडायला लागतात. आणखीन त्यांना लिहिणं पण सोपं जातं. ओके, लक्षात आलं. सो त्यामुळं त्यांचे जे मेमरी आहे ना, हे नॅचरल आहे, रट्टा मारून नाही येत. सहजपणे त्यांना आठवण राहायला लागतं. सो ते ॲबिलिटी हा मुलांमध्ये सहजपणे यायला लागतं. सो त्यामुळं संधी सोडायचं नाहीये. तिकडे इकडे कॅम्पमध्ये घालण्यापेक्षा ओके, सो इथं हे बघा, नेचरमध्ये आपण काय त्यांना टेन्शन घेऊन बसलेलो होतो का? चला आता चॅप्टर घे, मला सांग वगैरे, असं नाहीये. नॅचरली ते शेअरिंग करत होते. ओके, सगळ्यांच्या समोर गप्पा मारत एकामेकाला शेअरिंग करत होते, तो उभे राहून सांगत होते. ओके, लक्षात आलं. हे 3-4 दिवसात मुलं शेअरिंग करायला लागतात, सांगायला लागतात. आणखीन ते रोजचं खेळसारखं व्हायला लागतं. त्यांना अभ्यास वाटतच नाहीये. सो त्यामुळं ह्याला आपण म्हणतो एफर्टलेस रीडिंग, एफर्टलेस लर्निंग हे सहज घडायला लागतं. ओके, गुड, थँक यू. अजूनही बरंच क्लिप आहेत. आपण कुठे ते काय मार्केटिंगमध्ये वापरतच नाहीये. जय गुरुदेव. अजून कोण लास्ट कॅम्पचं कोणी आहे का? हनुमत आलेलं दिसतं. हो सर. तुझा अनुभव सांगतोस किंवा मग कोणाला काही शंका असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करून प्लीज विचारू शकता. हनुमत कसा आहे? बरं आहे सर. बरं. हो यायचं यावर्षी स्टडी कॅम्पला. हो, पप्पा म्हणून लागले सांगतो म्हणलं. हा, चालेल. हो. तुम्हाला काही शंका असल्यास विचारू शकता. किंवा तुम्ही स्टुडंट असेल, कोणत्या वर्गाला ते सांगू शकता. तुमचं इंट्रोडक्शन आम्हाला व्हायला. म्यूट वरती आहेत सगळे, अनम्यूट करून बोलू शकता. आवाज येत नाही. सर आता स्मार्ट स्टडी कॅम्प आहे आता 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी ना फक्त. नाही, 7वी 6वी ते 10वी. ओके हा. त्याच्यामध्ये सायन्स 1 सायन्स 2 आणि मॅथ्स 1 मॅथ्स 2 आणि जिओग्राफी हे विषय घेतले जातात ना? मॅथ्स, सायन्स, इंग्लिश. सायन्स मधलं सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, हो. केमिस्ट्री पण घेतलं जातं, बायोलॉजी. ओके. हा प्रोग्राम संभाजीनगरमध्ये होत आहे. आपला आश्रम आहे, ऋषी व्हॅली पिरॅमिड वगैरे आश्रम, त्या ठिकाणी. ओके, येस. सो अजून कोणाला काय विचारायचं आहे? सो ज्यांनी रजिस्टर केलेले आहेत त्यांना आपण सगळं पर्सनली काय काय घेऊन यायला पाहिजे ते सांगितलं जाईल. सो फॉर एक्झाम्पल 7वी पास झालेला 8वीला जाणार असेल, सो त्यांनी 8वीचं मॅथ्स घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, इंग्लिश बुक घ्यायचं आहे, जिओग्राफी घ्यायचं आहे. आणखीन त्याला प्रत्येक टेक्स्टबुकला लागणारी नोटबुक घ्यायची आहेत. तर नंतर लूज पेपर घ्यायचे आहेत, स्केचेस वगैरे घ्यायचे आहेत. जसं ते रजिस्टर केल्यानंतर त्यांचं इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअपला ते पाठवून दिलं जाईल. आणखीन त्याच्याबरोबर त्यांचे ड्रेस वगैरे काय काय घेऊन यायचे आहेत. ओके, सो किती ड्रेस वगैरे लागणार आहेत ते असेल. ओके, सो त्या पद्धतीनं सगळं, एस्पेशली मुलांसाठी कुर्ता पायजामा असेल व्हाईट कलरचा, मुलींसाठी पण तसंच राहील. आणखीन योगासाठी लागणारा ते पण असू शकतो, ट्रॅकिंगसाठी लागणारा वगैरे ते पण असू शकतो. नंतर नाईट ड्रेस असू शकतो वगैरे असं.
सो आणखीन तिकडे खेळ पण असतो, वेगळं वेगळं खेळलं पण जातं. ओके, फुटबॉल खेळला जाईल, व्हॉलीबॉल खेळलं जाईल, आणखीन क्रिकेट खेळलं जाईल, चेस वगैरे खेळलं जातं, बॅडमिंटन वगैरे खेळलं जातं. असं बरंच खेळ पण असतो. असं नाही की फक्त अभ्यासच असतं म्हणून असं नाहीये. ओके. हां, तसं त्याच्याबरोबर प्राणायाम पण असतो, मेडिटेशन पण असतो, अभ्यास पण असतो. तुम्हाला कळणार नाही की हे पोरं कधी काय शिकत आहेत वगैरे असं. ओके. व्हेरी नाईस. सो कुणाला काय विचारायचं आहे? आपण 1-2 मिनिट वेळ देऊ. का म्हणलं तर 9 वाजेपर्यंत असं आपण म्हटलेलं होतो. सो प्रश्नोत्तरसाठी ठेवलेला आहे. नसलं तर आपण प्रार्थना करून क्लोज करू. ओके. म्यूट आवाज वरती बोलतायत. एकनाथ हत्ते सर प्लीज म्यूट काढून मग बोलावं. म्यूट वरती आहे, अनम्यूट करून बोलावं. स्पीकरचं बटन ऑन. हा, तर मी आता 6th पास झाले, तर मला कुठल्या कुठल्या बुक्स आणावं लागतील? 7th स्टँडर्डचं पुस्तक आणावं लागेल. मॅथ, सायन्स, हा. इंग्लिश आणि सोशल सायन्स पण घेऊन ये. अच्छा ठीक आहे. ज्या कक्षेत तुम्ही जाणार आहे ते घेऊन ये. अच्छा ठीक आहे, थँक्यू. मी एकनाथजींच्या म्हणजे हत्ते सरांच्या नंबरवरती पाठवून देतो फॉर्मच्या डिटेल्स, आणि ठीक ह्या आहे. चॅट बॉक्स मध्ये पण आहेत. फॉर्म भरावा आधी. ओके, हा. चालेल. अजून कोण आहे सोबत तर त्यांना बी सांगावं. तुमच्या सोबत कोणी मित्र मैत्रिणी असतील त्यांना पण सांगा. चालेल. ह्या क्लासची रेकॉर्डिंग युट्यूबवर टाकून त्याची लिंक पण तुम्हाला दिली जाईल जर कोणाला सांगायचं असेल. ठीक आहे. सो हे तुम्ही एकट्या यायच्या ऐवजी तुमच्या बरोबर तुमच्या मित्रांना वगैरे घेऊन आलं तर अजूनही सोपं जातो, की एकामेकाला सपोर्टिंग व्हायला लागतं. सो तुमचंच एक चांगला टीम बिल्डअप व्हायला लागतो. सो तुम्ही एकामेकाला सहजपणे अभ्यासमध्ये असेल किंवा वेगळ्या मेडिटेशनमध्ये असेल किंवा शेअरिंगमध्ये असेल, ओके, विचारण्यामध्ये असेल, क्वेश्चन सोडवण्यामध्ये असेल, तर एकामेकाला सपोर्टिव्ह भेटायला लागतो. ओके, सो तुम्ही एकटा असाल तर हा टेक्निकमध्ये, ओके, मग थोडंसं तुम्हाला असं इन्फेरिटी कॉम्प्लेक्स यायला लागतं. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असं नाही म्हणू शकत, की तुम्ही एकदमच इंटेलिजंट होऊन गेलेलं असतं असं. मग समोरच्याला असं वाटतं, की बाबा ह्यांना काही येत नाही. सो हा स्थितीमध्ये नाही जायला पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये आहे. आणखीन मी बघितलं, की मुलांमध्ये लर्निंग खूप स्पीड वाढतो. ओके. सो बेस्ट तुमच्याबरोबर तुमचं क्लासमेट्स आलं तर किंवा फ्रेंड्स आलं तर त्यांना इन्स्पायर करा, त्यांनी पण येऊ देत. ओके. जय गुरुदेव. सर नमस्कार. हॅलो, माझा आवाज येतोय सर? हा, येतो. तर या फ्लायर मध्ये आपण ते हँड रायटिंगच्या रिलेटेड पण लिहिलं होतं, तर ते पण आपण करून घेणार आहात का? हो, हँड रायटिंग असतो. ओके ओके, ठीक आहे. हँड रायटिंग आहे. आणखीन तुम्हाला सांगतो हँड रायटिंगचा आहे ना प्रॉब्लेम कुठे आहे. ऍक्च्युली हँड रायटिंग मध्ये प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोडंसं बघितलं असलं तर तुम्ही मेंटली डिस्टर्ब असाल, तणावामध्ये असाल, लिहायला गेलं तर अक्षर व्यवस्थित नाही येत. रिलॅक्स असाल तर तुमचं अक्षर व्यवस्थित येतो. हे अनुभव आहे का? राईट राईट, गडबडीमध्ये असलं की आपलं थोडंसं वाकडं तिकडे त्यांचं. हा. सो त्यामुळं मुलांचं इथं माइंड कसं काम रिलॅक्स ठेवता येतं त्याच्यावर काम करतो. हँड रायटिंग असतं, नाही असं नाही आहे. ओके, तरी पण ह्याचं रिझल्ट येण्यासाठी का क्विक रिझल्ट येतो, ह्याचं आपलं माइंडवर आपण काम करायला लागतो. म्हणजे मेडिटेशन आपण त्यांना शिकवायला लागतो, प्राणायाम वगैरे शिकवायला लागतो, जेणेकरून त्यांनी काम रिलॅक्समध्ये राहायला लागते. सो त्यामुळे त्यांचं हँड रायटिंग नॅचरली सुधारतो. त्याच्याबरोबर तिथं टीचर्स आलेले असतात. हँड रायटिंग कसं लिहायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने लिहायला पाहिजे, स्टाईल कुठला असतो, कुठल्या अँगलमध्ये ते धरलं पाहिजे, हे सगळं त्यांना प्रॅक्टिस करून घेतलं जाते त्या ठिकाणी. ओके. सो ते सोपं जातं. सो ज्यांच्या मुलांचे हँड रायटिंगच्या अडचणी आहेत त्यांना छोटं 50 पेजचं असेल किंवा 20 पेजचं 4 लाईन्सचं बुक पाठवून द्या. ओके. सो त्यांना सोपं जाईल ते. तसं आपण तिथं प्रोव्हाइड करतच असतो. कधी कधी नसेल तर आताच तुमच्या बरोबर मुलांच्या बरोबर पाठवून दिलेलं
बरोबर आहे. ओके. सो 4 लाईनचं असेल, 3 लाईनचं असेल. हा दोन्ही पण पाठवून दिले ते पण चालतं. 2 लाईनचं पण चालतं. ओके. ओके सर. अजून एक मे बी नॉट रिलेव्हंट की आता मुलं 22 दिवस तुमच्यासोबत असतील. तर या दरम्यान मुलांसोबत इंटरॅक्शन पॅरेंट्सचं होतं का? का फक्त 22 दिवसानंतरच मुलं भेटतात? सो ऍटलीस्ट फोनवरती तरी कसं? येस. सो आपण फोनला एंटरटेनमेंट नाही करत. सो ते हार्डलीच असते तिथं 3 आठवडा. आणखीन ते तुमच्याकडून फोन आला, आणखीन थोडीशी आई रडायला लागली किंवा आईचे टोन जरा चेंज झाला, तिथं मुलं डिस्टर्ब होतात. आणखीन ते वेगळ्या ट्रॅकमध्ये जायला लागतात. सो त्यामुळे मी सुरुवातीला म्हणत होतो, ओके, नो डाऊट आपण तुम्हाला सगळं अपडेट करत राहतो किंवा आपण WhatsAppवर तुम्हाला फोटो वगैरे पाठवून देत असतो. ओके. सो काय चाललेलं वगैरे असं हे सगळं तुम्हाला पाठवून देत असतो. पण तुम्हाला माझ्या हिशोबाने बोलायला लास्ट वीकला देतो. ओके. सो आपण मागच्या वेळेला तसं दिलेलं होतं. तरी पण एक मुलगीनी रडायला लागली, मग अख्खा ग्रुपच रडायला लागला. ठीक आहे, सो ठीक. ते हँडल करणं अवघड जातं. सो दॅट इज द मेन रिझन. ओके. सर म्हणजे की इतके दिवस राहिल्यानंतर आईचं इमोशनल असेल किंवा भावाचं आठवण आलेलं होता. सो त्यामुळे ते असं होऊ शकतं. ओके. पण आणखीन एवढं काय लांब नाही राहत आहे वगैरे. ओके. सो हार्डली 21 डेज बघता निघून जातात. इव्हन मुलांना पण कळत नाही. मग नंतर तेच जायच्या वेळेला रडायला लागतात. आम्हाला नाही जायचं, आम्हाला राहायचं आहे. मग एकमेकाला सोडायला तयार नाही होत. तेवढं त्यांचं बॉन्डिंग झालेलं असतं. ओके. सो सुरुवातीला 1-2 दिवस जरा माइंड सेटल होण्यासाठी, आणखीन एस्पेशली पालकांचं पण माइंड सेटल होण्यासाठी वेळ जातो. मग नंतर चालू व्हायला लागतं. सो आपण तिथं आल्यानंतर पालकांना पण साधना देतो. ओके. म्हणजे की थोडंसं गायत्री जप करणं असेल. ओके. सो मग तुम्ही घरामध्ये काय-काय केलेलं असतं, काय-काय करत आहात वगैरे असं सगळं थोडंसं प्रोसेस आहे. मग तुम्ही दोघंही पण बिझी असता. सो तुमच्या जॉबमध्ये असून दे किंवा तुमच्या घरामध्ये असून दे, आणखीन मुलं पण असून देत. ओके. सो मग तुम्हाला ते विश्वास, ट्रस्ट ठेवणं हा खूप महत्त्वाचा आहे. ओके. सो मग ते सोपं जायला लागतं. मुलं छानपैकी राहायला लागतात किंवा इव्हन मुली पण असून देत, छानपैकी राहायला लागतात. काही अडथळा येत नाही यात. आणखीन जेवण पण खूप छान असतं. जेवणाचं पण काही अडथळा नाहीये. ओके. सो हेल्दी फूड त्यांना दिलं जात असतं. पण नॉन-व्हेज, अंडी-गिंडी वगैरे असं काय देत नाही. वेगळं कॅम्पमध्ये दिल्यासारखं तसं तिथं काय नाहीत. पण सगळं सात्विक जेवण असतं. मग मुलांना सगळं आवडायला लागतं. वेगळं-वेगळं भाजी वगैरे सगळं असते. फ्रुट्स वगैरे त्यांना असतं, दिलं जात असतं. आणखीन माल्ट वगैरे, कषाय वगैरे असं दिलं जात असतं. कधीतरी आम्ही चहा देतो, म्हणजे की कोणाकोणाचं जर असतं, त्यावेळेला डिमांड असलं तर चहा देतो, बिस्किट देतो. पण इट्स नॉट कंपल्सरी. ओके. द्यायलाच पाहिजे. हो, तर ते वेगळं असतं. सो जेवणाच्या बाबतीत आहे. आणखीन पालकांचा कन्सल्ट कसा असतो? जेवाबद्दल, राहण्याबद्दल, झोप व्यवस्थित झालं का नाही वगैरे. तर त्याचं आरामात काळजी घेतलं जातं. जय गुरुदेव. थँक यू अर्णवजी. जाऊ. सर अजून एक मुलांना सोडायचं कधी आणि घ्यायचं कधी ते आपल्या ग्रुपवरतीच सांगितलं जाईल का? हां, ग्रुपवर सांगितलं जाईल, तरी पण मी आता सांगतो, इव्हन तुम्ही 6 तारीखला आलं तर पण चालेल, 7 तारीखला यायला पाहिजे. साधारण 10च्या दरम्यान किंवा 12च्या दरम्यानपर्यंत तुमचं रिपोर्टिंग झालेलं बरं राहील. सो तुमच्याबरोबर थोडंसं ओरिएंटेशन असतं, मुलांचं बरोबर आणखीन तुमच्याबरोबर थोडंसं 1 तासाचं ओरिएंटेशन असतं. त्याच्यानंतर तुम्ही जेवण करून तुम्ही जायला लागतं असं परतीला. मग मुलं आपल्याबरोबर मग कंटिन्युअस प्रोसेसमध्ये चालू व्हायला लागतं वगैरे असं. सो ओपिनियन वगैरे तुम्हाला बघायचं असलं तर मग 7 तारीखला सकाळी आलं तर बरं राहतं. त्यावेळेला विधी वगैरे सगळं चालू असते. तुम्ही ते बघू शकता वगैरे असं. चालेल. ठीक आहे सर. थँक्यू. सो WhatsAppचे नंबर वगैरे तुम्हाला चॅटमध्ये दिलेले आहेत. ओके. योगेश सरांनी दिलेले एक लिंक पण टाकली आहे. त्या लिंकवर क्लिक केलं की डायरेक्ट मेसेज करता येतो मला. म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज येतो डायरेक्ट. सेव्ह करत बसायचं काम नाही. ही फॉर्मची पण लिंक टाकलेली आहे. शिंदे सरांनी कॉल केला होता मला. शिंदे सर पण आलेले आहेत. शिंदे सर.
नमस्ते सर. हॅलो सर. हा नमस्ते सर. नमस्ते सर. सर मी ऐकलं सर. हा नमस्ते सर. मी ऐकलं सर ते आपण. हॅलो, आवाज येतो सर? हा येतोय आवाज, हॅलो, बोला. आवाज येतो का सर? येस येस ऑडिबल आहे. आवाज येतो का सर? हो हो हॅलो, हो. येतोय येस. हा, सर, ऐकलं सर. हा आम्ही तिघ आहेत आम्ही. हा, तिघजण आहेत. तिघजण आहेत. सरांची बोलणं झालं काल, तुमचं झालं आज सरांची आपलं पाटील सरांशी झालं बोलणं. तेच वेगळा तेच आणलं होतं. मी आता उद्या करतो सर डिसिजन. आणि महिन्यांपासून मला योग्य वाटलं सगळं. BSS आहे सर. ट्रस्ट आहे तिथे. त्या काळामध्ये आमचे केलेलं आहे शाळेत वगैरे. ट्रस्ट आहे. माझ्या मुलीला थोडंसं मला डाऊट वाटत होता की आज कमी झालं. वा चांगलं आहे. निश्चिंत हॅलो. राहा, बिंदास पाठवून द्या. यस ओके हॅलो. ओके ओके सर. हा ठीक आहे. ओके थँक्यू. ठीक आहे. चालेल. काही शंका असल्यास विचारू शकतात आणि बिंदास पाठवून द्या मुलांना. सर्व आपले आधीचे अनुभव खूप फार चांगले आहेत, रिझल्ट पण चांगले आहेत. त्याच्यामुळे निश्चिंत होऊन यू कॅन प्रोसीड. ह्या व्हॉट्सअप नंबरला 7558673677 नंबर आहे माझा. तर विनिता माझ्या नंबरला तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून करू शकता. डिटेल्स भेटून जा. ठीक आहे. जय गुरुदेव. आणखीन ह्या वेळेला बरंच सगळ्यांचं टाईट पोझिशन आहे. 7 तारीखला योगेश सरांचं मुली ना सिस्टरांचं बहिणीचं लग्न आहे. माझ्या भावाच्या मुलीचं लग्न 3 तारीखला आहे. आणखीन दिलीपजींचं पण असं आहे. सो सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत. तरी पण ह्या प्रोसेसमध्ये फुल्ली इन्व्हॉल्व होऊन सगळं ॲक्टिव्हिटीज करायला लागलेलं आहे. सो सर्वांचं ब्लेसिंगमुळं, आशीर्वादमुळं हे सगळं कार्य सगळं स्मूथली चाललेलं असतं. ओके. जय गुरुदेव. थँक्यू. थँक्यू. जय गुरु. जय गुरुदेव. थँक्यू. जय गुरुदेव. हा जय गुरुदेव. आपण प्रेयर करू. अजून कोणाला काय विचारायचं का? नसलं तर आपण प्रेयर करून क्लोज करू.